आबा बार्शी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे. तर गेल्या आठवड्याभरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रचार यंत्रणा जोरदार सुरुवात झाली आहे आणि गेल्या पंचवार्षिक मध्ये आपण बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि आज पुन्हा या टर्मला आपण या ठिकाणी प्रभाग क्रमांक 13 मधून या ठिकाणी आपण उमेदवारी घेतलेली आहे. तुमच्या प्रचार यंत्रणेला सुरुवात झालेली आहे. तर गेल्या पंचवार्षिक मध्ये आपण नेमकी या भागातली कोणती कोणती कामं केलेली आहेत काय सांगाल? मी गेल्या वेळेस आपला एकुरा रोड ते भगवान मंदिर हा रोड सिमेंट रोड केला आहे. तसेच एकुराई चौक ते परांड रोडचा जो परिसर आहे तो सिमेंट रोड केला आहे. वाणी गल्ली म्हणजे पूर्ण रस्ता तो सिमेंट रोड केला आहे. मुल्ला गल्ली, काजी गल्ली, महिदीनगर, झोपडपट्टी तसेच कासार गल्ली माझ्या पूर्ण भागामध्ये मी सर्व रस्ते पूर्ण केलेले आहेत. तसेच प्रत्येक घरापर्यंत गटरची योजना जी आहे ती पूर्ण झालेली आहे. नंतर माझ्या भागामध्ये बेदराई विहीर ह्या इथून काजी गल्ली, मुल्ला गल्ली, वाणे गल्ली, शंकरशिपूर या परिसरात 1.5 इंची पाईपलाईन प्रत्येकाच्या घरापर्यंत टाकलेली आहे. तसेच कासार गल्लीमध्ये बोर घेऊन टाके बसून डमरे गल्ली आणि कासरा गल्ली त्या पूर्ण परिसरात पाईपलाईन टाकलेली आहे. तसेच आपल्या मणिकवाडी मंदिर परिसरामध्ये बोर घेऊन प्रत्येक घरापर्यंत आपण तिथं पाईपलाईन केलेली आहे. म्हणजे आम्ही जे टंचाईच्या काळामध्ये बऱ्यापैकी लोकांना पाणी पुरवठा करण्याचा 100% जास्त प्रयत्न केला आहे. आता आपण पाणी पुरवठ्याचा विषय काढलेला आहे. तर बार्शी शहरामध्ये सध्या तुमचे जे विरोधक आहेत ते पाण्याच्या मुद्द्यावरती खूप मोठा फोकस करत आहेत. तर नेमकी बार्शी नगर परिषदेची पाण्याची जी नवीन योजना आहे तर त्याची कुठपर्यंत प्रक्रिया आलेली आहे काय नेमकं तो विषय आहे पाण्याचा? आमचे नेते राजभाऊ राऊत यांनी 296 कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ती योजना जो फिल्टर जे आहे त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. जलशोधन केंद्रामध्ये जे आपलं धरणामध्ये जॅकवेलचं काम आहे ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. कुर्डवाडी ते बार्शी ही सुद्धा लाईन नवीन पूर्णपणे झालेली आहे. आता कुर्डवाडी ते धरण यातलं काम चालू आहे. हे काम आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ते काम 3 महिन्यामध्ये पूर्ण करू आणि बार्शीतील प्रत्येक नळाला 24 तास पाण्याचा आम्ही प्रयत्न 100% करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आणि दुसरं म्हणजे आमच्यावर जे टीका करतात विरोधक त्यांनी 1 वर्ष झालं त्यांना आमदार होऊन त्यांनी साधी एक मिटिंग सुद्धा घेतली नाही. त्यांनी त्यांचे पाणीपुरवठा 0 प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. त्यांना आमच्यावर टीका करण्याचा नैतिक कोणताही अधिकार नाही. या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या दोघांची संख्या जवळपास सारखीच आहे आणि आतापर्यंत बार्शी शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या तुमच्या एकविराई गल्लीकडे बघितलं जातं. तर या संबंधाबद्दल काय सांगाल आपण? आमच्या भागामध्ये 3-4 पिढ्यापासून हिंदू आणि मुस्लिम आमचे म्हणजे प्रत्येक सणामध्ये दोन्ही समाज आता म्हणजे मुस्लिम समाजामध्ये हिंदू समाज सहभाग घेतो, मुस्लिम समाजामध्ये हिंदूमध्ये मुस्लिम भाग घेतात किंवा मुस्लिममध्ये हिंदू समाज भाग घेतात. म्हणजे उदाहरण म्हणजे आपण आमची लिंबोली सवारी तिथे निघाले की हिंदूचं बऱ्यापैकी लोक त्या सणामध्ये त्यांच्या उत्सवात सामील होतात. तेच आमच्या इकडचं देवीचं मंदिर आहे त्या सणामध्ये मुस्लिम लोक सहभागी होतात. तेच आमच्या 4 पिढ्यापासून आमचे मुस्लिम आणि हिंदूमध्ये कौटुंबिक संबंध तयार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही कधी भेदभाव होऊन दिला नाही आणि होऊन देणार पण नाही आणि भविष्यात कधी होणारही नाही. तशामध्ये माझी भूमिका ही दोन्ही समाजामध्ये कायम एक होण्यासाठी राहणार आहे. जर नाजूक कधी विषय आला तर मी दोन्ही समाजात समजून प्रयत्न करेल आणि दोन्ही समाज एक मनोमिलन कसं जास्त होईल हे मी प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रभागातील नागरिकांसाठी तुमचं काय विजन आहे काय काय करण्याचा मानस आहे? आता माझा प्रभाग क्रमांक 13 आहे. या प्रभागामध्ये शंकुशर उद्यान येत आहे. ह्या उद्यानाला सुशोभीकरण करायचं हे माझा अगोदर प्रयत्न असणार आहे. तसेच एकुराई चौक ते शंकुशर उद्यान हा सिमेंट रोड आम्ही करणार आहोत. नंतर बाशिम प्लॉट आणि महिदनगर ह्यामध्ये जो रस्ता जोडायचा आहे तो रस्ता आम्ही म्हणजे जो आता आमच्या गल्लीत यायचं म्हणलं बाशिम प्लॉट लोकांना तर त्यांना वासा घालून यायला लागतो. तो मधला जो रोड आहे डीपी प्लॅन मध्ये तो रोड आम्ही पूर्ण करणार आहोत. तसेच प्रत्येक
घरापर्यंत घराची आम्ही स्वच्छता, दिवाबत्ती, प्रत्येक घरापर्यंत आपण म्हणजे नवीन जी पाणी येणार आहे ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. युवकांसाठी आणि महिलांसाठी काही करण्याचा मानस आहे. राजभवने आम्हाला सांगितलं आहे की MIDCचं काम बार्शीतच झालं आहे, तिथे मोठे कारखाने आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच युवकांसाठी आपण रोजगार उपलब्ध करणार आहोत. तसेच महिलांसाठी लहान लहान जे उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देऊन त्याला आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जे आपल्या प्रभागातले मतदार आहेत तर त्या मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? मी आमच्या मतदाराला आवाहन करतो की माझ्या सोबत असलेल्या फरजाना जलसे, आमच्या नगराध्यक्षा उमेदवार लाडकी बहीण, बार्शीची लाडकी बहीण तेजस्विनी कतले, तसेच मी स्वतः उमेदवार दीपक राऊत, आम्हा तिघांना मतदारांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून मतदान करावं. आम्हाला तुम्ही जर निवडून दिलं तर बार्शीचा सर्व विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.